श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती. सर्वांना आतुरता लागलेली आहे दत्त जयंती. त्या अगोदर आपल्याला दत्त महाराजांची सेवा नक्कीच करायची आहे. ती म्हणजे 28 तारखेपासून 28 नोव्हेंबरपासून 5 डिसेंबरपर्यंत गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण. पण ज्यांना खरंच खूप म्हणजे अडचणी आहेत आणि या पवित्र ग्रंथाचं पारायण करायला जमत नसेल तर त्यांनी हा श्लोक आहे, खरंच खूप प्रभावी आहे. केल्याने सर्व गोष्टी साध्य होत असतात, पण आपल्याकडे ते करण्याची क्षमता असायला हवी. त्याचबरोबर आपण जी गोष्ट करतोय त्या गोष्टीवर आपल्याला विश्वास असणं महत्त्वाचं आहे. श्रद्धा. दुसरी गोष्ट म्हणजे श्रद्धा. कारण आपण सेवा करतोय, कोणती सेवा लहान किंवा मोठी नसते. तुम्ही फक्त जी सेवा करताय ना त्याच्यामध्ये तुम्हाला विश्वास, त्या सेवेवरती श्रद्धा असायला हवी. नक्कीच तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळत राहतं. फक्त निशंक मनाने सेवेला सुरुवात करा. आता गुरुचरित्र या ग्रंथाचं जर तुम्हाला पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही हा श्लोक सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्याला दत्त महाराजांसमोर, म्हणजे दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल किंवा स्वामींची मूर्ती किंवा फोटो जर असेल तर त्यासमोर बसून या श्लोकाचं पठण करायचं आहे. हा श्लोक तुम्हाला खरंच काही अडचणी असतील तर त्यातून नक्कीच सुटका करेल. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये काही बाधा असेल किंवा तुमच्या घरामध्ये काही तुम्हाला मंगल कार्य वगैरे घडत नसेल किंवा काहीतरी अडचणी जाणवत असेल, भूत बाधा काही असू द्यात, त्याच्यातून योग्य मार्ग निघण्यासाठी गुरुचरित्र हा ग्रंथ खूप प्रभावीशाली आहे. पण हा श्लोकसुद्धा तितकाच प्रभावीशाली आहे. म्हणून तुम्ही या श्लोकाचं पठण नक्की करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.